नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी गेलो नाही बघा शेताला। तीळ झाला कापून टाकला, आता वाळवायला टाकलेला आहे। काल एवढं वारं सुटू लागलं आणि पाण्याचे थेंब पण येऊ लागले, पाऊस पण पडायचा आकार होता आणि पडू पण लागलं थोडं। घाबरून मग आम्ही झाकून आलो संध्याकाळी, काल 3-4 वाजता झाकून आलो। आता आज गेलेत उघडायला त्याच्यावरचं। मग आता आमची 2 नंबरची बाई आली होती स्पेशल मांजराचा लाड करायसाठी। स्पेशल मांजराचा लाड करायसाठी, लई तिला आवडतात मांजरं। आणि आता चालली म्हणून तिला काहीतरी करून द्यावं म्हणलो, तर आई मुरमुरे करून दे म्हणली होती। 2 मुली बाहेर राहतात ना, दोघी पण एकाच गावात असतात शिकायला, पण वेगवेगळ्या ठिकाणी असतात। वेगवेगळं काम असते त्यांचं, वेगवेगळे शिक्षण असते, पण एकाच ठिकाणी एकाच शहरात असतात। पण दोघीला पण होते म्हणून करून द्यावं म्हणलं काहीतरी। हे बघा मी शेव केली, हे बघा ही शेव कशी केली तुम्हाला दाखवतो बघा, सांगतो कशी झाली अगोदर बघा। हे बघा एकदम ठिसो आणि खमंग का म्हणालो मी, तर खमंग तर कोणी पण करू शकते। हे मी पाण्याऐवजी दुधात चुरलेले आहे। चुनपीठामध्ये टाकलं मी थोडा ओवा, सोडा आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि दुधात काढलेलं पाणी, थोडं पण वापरलेलं नाही मी। आणि हे तळून घेतली शेव। हे बघा इतकं खमंग लागाली, खाऊन पण बघले, खूप छान लागालं। चला मग आता दुसरा आयटम करायचा आहे। मुरमुरी करतो बघा आता, मुरमुरी करायची तर। आणि चूल पेटली, मेन म्हणजे चुलीवरच बसून मला चांगला होत आलं। गॅस संपला नाही आणि संपते आता। गॅस संपल्यानं काय भेटल याची काही गॅरंटी नाही, त्याची आपण आशाही ठेवलो नाही। आपण शेतातली लाकडं आणायची आणि स्वयंपाक करायचा, सवय पाडून घ्यायची। पहिलं का गॅसच टिकता, चुलीवरच स्वयंपाक करत गेले पहिली लोक म्हणजे आम्हीच लेकरं लहान होता 16 मध्ये आम्ही गॅस घेतला। त्याच्या अगोदर तर गॅसच नव्हता आमच्या घरी, चूलच पाणी, त्याच्यावर चुलीवरच स्वयंपाक पण चुलीवरच। इतक्या 4 लेकराचा स्वयंपाक आणि 4 लेकराचं पाणी तर पण हिवाळ्यामध्ये चुलीवरच होतं। पण आता थोडी गॅस आली सगळीकडं। आम्ही ही योजना निघण्याच्या आधी, गॅस भेटायची योजना निघण्याच्या अगोदरच आम्ही स्वतः घेतला। मग 2 वर्षानंतर सगळे सरसगटच भेटले, घरोघरच गॅस झाले। आता लाकडाला पण कोणीच जायना गेल्या बाया, नाहीतर छान लाकडं भेटली असते बाहेर। लाकडं नदीला ते असं बाहेर कुठं शेत आहे ना, खूप छान मोठे लाकडं भेटतात, पण आता बाया लाकडालाच जायना गेल्यात का। तर 2-3 दिवस कामाला गेलं तर गॅस भरून येते बाई, ती 2 महिने जाते असं म्हणाले। आता बाया बी लाकडाला जायना गेल्यात। आता हे तुरीचे काटका असतात ना, खूप दुपट सोडतात आणि एरीत जळतात भुरभुर। हे बघा आता घालतच राहावं लागते, लाकडं टाकतच राहावं लागते चुलीत। पण स्वयंपाक करते, पण थोडा हार्ड जाते लाकडापेक्षा। लाकडं कसे 2-3 लाकडं लावले तर स्वयंपाक सगळा होऊन जातो। तर याच्यासाठी या तुरीचे लोटतच राहावं लागते। चला तर मग आपण चिवड्याची रेसिपी। हे बघा कढीपत्ता तर घरीच आहे झाड। हे बघा एवढा मोठा तोडून आणला, लसूण सोललं आणि मुरमुरे। हे बघा मंडळी, लसूण दबर कुठून घ्यायचा, दाखवा कॅमेरामॅन जवळ। मिक्सर मध्ये नाही काढायचा। लाईट गेली का? अयो दबर घरीच आहे झाड। आता छान झालंय आमचं कढीपत्त्याचा, नाही तर रोग पडला होता गेल्या वर्षी, काय एकही कढीपत्त्याचं पान चांगलं नव्हतं, ते खराब झालते। आता छान झालं बघा, किती लसलशीत झाले। असं होते बघा, एक केलं की एक करायचं, एक करायला गेली एक होती। हे बघा शेंगदाणे गेली, हे मुसळ जाऊन त्या शेंगदाण्याच्या प्लेटवर जाऊन पडलं। बंद करा कॅमेरामॅन। एक करायला गेली एक होती मंडळी। कोणाला माहिती का ताई, माझा जे व्हिडिओ बघायला ताई,
तुम्हाला असंच होते का? एक कराय गेलं की एक होऊन जाते का असंच? बघा किती मुसळ पडलं त्या शेंगदाण्याच्या प्लेटवर, शेंगदाणे गेली उडून. आता ते वेचून घेऊन पेस्ट करून घ्यायला वेळ लागतोच. हे बघा किती छान वाटलं कढीपत्ता. मला तर कढीपत्ताच आवडायला बाबा, काही असं. का गेल्या वर्षी लई खराब झालता हो, असं लई तरसत गेले आम्ही कढीपत्त्यासाठी. दिसायला की मी अंधारात चला उतरच काय की. स्टॉप करत राही, पॉइंट वर घेत राही. डाळ कमी करावं लागेल. किती वेळ झालं तपाले. आता टाकून घेऊ कढीपत्ता. हे बघा शेंगदाणे. जाऊ दे. थोडंसं मीठ चवीनुसार. गरमीमध्ये कोथिंबीर टाकायची ध्यानच नाही, पटकन लागायला. हे बघा मंडळी, आपले मुरमुरे झाले, टेस्टी एकदम तयार चुलीवर. आणि शेव पण चुलीवरचे हे बघू शकता. याच्यात असं टाकून द्यायचं. आता हे बघा मुरमुरे आणि शेव रेडी झालेली आहेत.